यांची भांडण बघून ना मला असं वाटलं की मी एखाद्या चिडियाघरमध्ये आली की काय म्हटलं. नमस्कार, तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आपण आज कोणाबद्दल बोलणार आहोत. असं ज्यांना नाही म्हणजे त्यांना सांगायला मी आहेच ना, मी कशासाठी. तर ही आहे गावठी फॅमिली. आपण आज यांच्याबद्दल बोलणार आहोत. तुम्ही लोकांनी भरपूर भांडणे बघितले असतील, पण आपण आज ऑनलाईन भांडण जावाजावांची बघणार आहोत. कदाचित तुम्ही बघितली पण असेल. बघितली मजा आलीच असेल ना. ही जी हिरवी साडीवाली आहे ना, ही लहान जाऊ आहे बरं का. आणि ती गुलाबी साडीवाली जी मार खाते ना, ती मोठी जाऊ आहे. तिचं नाव आहे पूजा आणि मारणारीचं नाव आहे पूनम. अच्छा, हमको सिखा रिया है. काय दिवस आलेत राव. मोठी जाऊ लहान जाऊ याच्या हाताने मार खाते म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे काही. पण नाही काही थोडंच झालं हो. यांनी चांगल्या धराधरी करायला पाहिजे होतं ना. तेव्हा तुम्हालाही मजा आली असते बघायला, नाही का बरं. याचं नाव निलेश आहे बरं का. हा पूजाचा दीर आहे. हिला काय करायचंय बरं, तो त्याचं काम करतोय ना. त्या माणसाचं घर बांधायचंय, तो अर्धी भिंत तर पाडणारच आहे. आणि ही म्हणते की तुझी भीत पाडली तर माझं घर पडून जाईल. असं क्या गुंडा बनेगा रे तू. मला तर वाटतं नाही हिचं असं वागणं बघून हिच्या चॅनलचं नाव गावठी पूजा ठेवलं असेल. आज केली बघा चिकनची रगीलदार बिर्याणी. आमच्या रानूताईनं केली बघा. कशी झाली नक्की सांगा कमेंट मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये दोघं जावा मांजरींसारख्या भांडत होत्या आणि या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी बिर्याणी खायला बसलायत. खाल्ली बरं का आम्ही बिर्याणी, पण त्याच्यात फक्त थोडं मीठ जास्त आहे, बाकी काही नाही. तर वाटतं यांना बघणारी चुताई येत का हे स्वतः चुताई, मला तेच समजत नाही. मला सांगा, सोनं तुमच्या गळ्यात घातल्या ओळखीन का सोनं घातलं. हे पहिलं घर बघितलं ज्या घरामध्ये पाहुण्यांचं स्वागत भांडण करून केलं जातं. मला तर वाटतं नाही पूजाला भांडणच लागतं फक्त. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा भांडणाची सुरुवात ही पूजाच करते. अगं ते भांडण सोड, तो तुमचा पाहुणा उठून गेला खुर्चीहून गेला की काय परस्पर बघ. आणि मी यांचे भरपूर व्हिडिओ बघितले बरं का. आयफोन आणि सोन्याशिवाय दुसरं काहीच मागत नाही. असं का बरं बसलंय सणासुदीच तुम्ही. सण असून सुद्धा मला इथे पोळ्या नाही ते खायला. मन डाळ गुळ आणा, किलो किलो गुळ, किलो डाळ, पीठ आणा 2-4 पाहिले, मी तुम्हाला पोळ्या. अशी कशी बाई ग तू. सणासुदीचं जर नवऱ्याला तू चांगलं खायला बनवत नाही तर खरंच तू बाई का. आणि 2-4 पायली पीठ सांगते आणायला. आका गावाला जेवण देते का काय, का वर्षभराचं बनवून ठेवते. कुछ भी तरी काम जोरात झालं पाहिजे बघा. एक नंबर नुसतं ही माणसात तर जरा चांगली बोलत जा. मग थांबा घेऊन मारती का मला. बघा बोलली ना मी, भांडणाला सुरुवात हीच करते. असं माहितीये तुमच्या भांडणे ओरिजिनल राहत नाही, असं सगळ्या स्क्रिप्टेड असतात. पण त्या माणसाला तू मजदूर लोकांसमोर एवढं बोलते, त्याच्या अंगावर काठी उचलते, शोभतं का तुला. मोठी भाऊ जाईन त्याचीवाली. ये बड़ी अच्छी बात कही आप. काय काय मोबाईलात काय बघत बसलाय. बघू दे काय काय तुला काय तुला पाहिजे का मोबाईल. मला आयफोन घ्यायचा आहे. आयफोन. अगं स्वप्नात तू आणू नको आता, तुला काहीच मिळायला. सोने घेत नाही तुम्ही, मला आयफोन पाहिजे. अगं ग नवरा आहे तो तुझा. बघा तुम्हाला बोलली मी, ही बाई सोन्याशिवाय आणि आयफोन शिवाय दुसरं काहीच मागत नाही. असं तुम्हाला खरं सांगू का, मी जेव्हा यांचे व्हिडिओ बघितले ना, म्हटलं आता यांचे व्हिडिओ बघून झाले की लगेच स्क्रिप्ट लिहिते व्हिडिओची. व्हिडिओ बघून झाल्यावर माझी हिंमतच झाली नाही की स्क्रिप्ट लिहावी म्हणून. कारण ना हिचा आवाज ऐकून माझं एवढं डोकं दुखायला लागलं होतं ना, मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट लिहिली आणि आज व्हिडिओ बनवते आणि आजच पोस्ट करते लगेच. आणि या लोकांच्या चॅनलवर 1-1 लाख सबस्क्रायबर आहेत. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून द्या नवीन असाल तर. यांच्या व्हिडिओचं टायटलचं बघशाल ना तुम्ही, थोडाही लॉजिक राहत नाही त्या टायटलमध्ये. आता बघा या टायटलमध्ये काय लिहिलंही नाही. उन्हात मला चक्कर आली पण कोणीही मला उठवायला आलं नाही म्हणे. मी ना हा व्हिडिओ पूर्ण बघितला बरं का. म्हटलं कुठे चक्कर आली बघू. असं पूर्ण व्हिडिओ संपून गेला पण बाईला चक्कर आली नाही हो. कंट्रोल उदय. यांच्या चॅनलला तुपे फॅमिली सारखे आहेत. हे 4 चॅनल आहेत. गावठी पूनम, गावठी पूजा, गावठी निलेश, गावठी हनुमंत. हे 4ही चॅनल एकमेकांच्या नावावर चालतायत. याने हे केलं, त्याने ते केलं, तिने हे केलं, तिने ते केलं. यात यांची काही चूक नाही हो.
बघणाऱ्यांची चूक आहे, कारण की यांनी तर सांगून दिलं त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये या भांडणे सगळं काल्पनिक असतं, असं कोणती भांडण ओरिजिनल राहत नाही, फक्त व्हिडिओसाठी केलेलं असतं, याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही असं. म्हणजे मग बघणारे मूर्ख ना. त्यांनी एवढं सांगून सुद्धा लोक ते भांडणे बघायला जातात. म्हणजे लोकांना फक्त भांडणं बघायला आवडतात. आपण पण हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर असं प्रेम दिलं, या व्हिडिओला तसंच प्रेम द्या आणि यांच्यावर बोललं तेवढं कमीच आहे नाही का. मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.